आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कालबाह्य मार्केट सेस रद्द करण्यासाठी 4 ऑगस्टला कोल्हापुरात राज्यव्यापी व्यापारी परिषद. मार्केट सेस रद्द होईपर्यंत हा लढा सुरू राहणार. कोल्हापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांसाठी आज एक महत्त्वाची बातमी आहे. 1963 सालचा कालबाह्य असलेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्केट सेस कायदा रद्द करावा या मागणीसाठी आता राज्यभरातील व्यापारी एकत्र येत आहेत आणि या लढ्याची सुरुवात कोल्हापूरमधून होणार आहे. मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी कोल्हापूर येथे राज्यव्यापी व्यापारी परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष संजय शेट्टी आणि कोल्हापूर ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव परीख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आणि ते म्हणाले की जेव्हा देशात GST लागू करण्यात आला तेव्हा केंद्र सरकारने अन्नधान्य आणि खाद्यान्न GST मुक्त राहतील असं जाहीर केलं. मात्र जुलै 2022 पासून अन्नधान्य खाद्यान्न गुळावरही GST लावण्यात आला. व्यापाऱ्यांची फसवणूक झाली आणि त्यातच आजही व्यापाऱ्यांना मार्केट सेस आणि व्यवसाय कराचा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे, ज्यामुळे व्यवसाय करणे अधिकच कठीण झाले आहे. हा प्रश्न केवळ आजचा नाही तर यापूर्वी 4 ऑगस्ट 2024 रोजी पुणे येथे राज्यातील सर्व प्रमुख व्यापारी संघटनांचा राज्यव्यापी मेळावा झाला. त्यावेळी जवळपास 3000 व्यापारी उपस्थित होते. मार्केट सेस विरोधात 27 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारण्यात आला होता. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने चर्चा करून महिन्याभरात तोडगा काढू असं आश्वासन दिलं. त्यानंतर बंद मागे घेण्यात आला, परंतु त्यानंतर शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने बाजार समितीतील खरेदीवर 25 ते 50% सेस आकारणीचे परिपत्रक काढले, परंतु बाजार समिती संघटनेच्या विरोधामुळे 48 तासात त्याला स्थगिती द्यावी लागली. 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने पुकारलेला एक दिवसीय महाराष्ट्र बंदला राज्यभरातून कडक प्रतिसाद मिळाला. त्यानंतर शासनाने एक समिती गठीत केली. त्यानंतर समितीने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरमधून राज्यव्यापी आंदोलनाला नव्यानं सुरुवात होते आहे. गेल्या महिन्याभरात राज्यस्तरीय संघटनेच्या सूचनेनुसार अनेक ऑनलाईन बैठका झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रत्यक्ष बैठका घेण्यात आल्या. हुपरी, वडगाव, कागल, जयसिंगपूर, आजरा, इचलकरंजी, राधानगरी इतर तालुक्यातून व्यापारी मोठ्या संख्येनं 4 ऑगस्टच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक तालुका अध्यक्षांनी जास्तीत जास्त व्यापारी उपस्थित राहतील याची ग्वाही दिली आहे. कमिटीचे चेअरमॅन मोहन गुरनानी यांनी देखील कोल्हापूरप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करावेत असे आवाहन केले, जेणेकरून परिषदेला विक्रमी उपस्थिती मिळेल. त्यानुसार परिषदेपूर्वी महाराष्ट्रातील उर्वरित 35 जिल्ह्यांमध्ये मेळावे पार पडणार आहेत. 4 ऑगस्टच्या राज्यव्यापी परिषदेला कमिटीचे चेअरमॅन मोहन गुरनानी, प्रेसिडेंट दीपेन अग्रवाल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र मानगावे, मुंबई ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष भीमजी भानुशाली आणि पुणा मर्चंट चेंबरचे राजेंद्र बांठिया हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच राज्यस्तरीय व्यापारी शिखर संघटनांचे पदाधिकारी देखील सहभागी होऊन मार्केट सेस रद्द करण्याच्या आंदोलनाची पुढील दिशा आणि भूमिका निश्चित करणार आहेत. परिषद संपल्यानंतर त्याच दिवशी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींना मार्केट सेस रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्यांची मागणी आहे की विनाशर्त मार्केट सेस रद्द झाला पाहिजे. तो केवळ बाजार समितीच्या आवारापुरताच नाही तर आवाराबाहेरही शेतमालावरही लागू होता कामा नये. ज्याप्रमाणे राज्यात स्थानिक संस्था कर रद्द करून शासन महापालिकेला अनुदान देते, त्याच धर्तीवर मार्केट सेस रद्द करून बाजार समितीला अनुदान द्यावे अशी मागणी यावेळेस करण्यात येणार आहे. शासनाने आमच्या मागणीचा सकारात्मक विचार न केल्यास प्रसंगी पुन्हा एकदा राज्यव्यापी बंदसारखे तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला कॅमिट आणि कोल्हापूर चेंबरचे मानस सचिव अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, किराणा भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय कागले, धन्यकुमार चव्हाण, श्रीनिवास मिठारी, विवेक शेट्टे, किरण तपकिरे, शाहूपुरी मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, मार्केट समितीचे संचालक कुमार अहुजा, राहुल नष्टे, अनिल धडाम, पेठवडगाव किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अजित होनोले, हुपरी किराणा असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश इंगरोळे,
रेंदाळ किराणा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, राशिवडे व्यापारी असोसिएशनचे एकनाथ चौगुले, मलकापूर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश विभूते, कागल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकुंद बोंगाळे, आजरा व्यापारी असोसिएशनचे कपिल नलावडे, राधानगरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश फणसे यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील व्यापारी उपस्थित होते. कृषी उत्पन्न बाजारातील सेस कायमचा रद्द व्हावा यासाठी कोल्हापूरमध्ये 4 ऑगस्ट 2026 रोजी दिगंबर जैन बोर्डिंगच्या हॉलमध्ये राज्यव्यापी व्यापारी परिषद आम्ही घेतो. या व्यापारी परिषद ची तयारीसाठी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातले सर्व व्यापाऱ्यांना आम्ही आता बोलवलेलं आहे. 4 ऑगस्ट 2026 रोजी आम्हाला शासनाने वेळोवेळी बाजार समितीचा सेस घालवतो म्हणून सांगितलं. बाजार समितीचा सेस ऑक्टोबर 2025ला कमी देखील केला. त्याला 24 तासात त्यांनी स्थगिती पण दिली आणि जोपर्यंत शासनावर प्रभाव पडत नाही म्हणजे शासनावर आमचा आंदोलन करत नाही तोपर्यंत शासन आमची दखल घेत नाही आणि शासनाने दखल घ्यावी. 8 डिसेंबर 2025 रोजी नागपूरमध्ये एक मीटिंग झाली सगळ्या महाराष्ट्रातल्या लीडर आणि पणन मंत्र्यांच्या बरोबर. त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. ही कारवाई होण्यासाठी आणि बिन कंडिशन म्हणजे कुठलाही आश्वासन न देता सेस जाण्यासाठी 4 ऑगस्ट 2026 रोजी आम्ही कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्यव्यापी परिषद घेत आहोत. जोपर्यंत सेस जाणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशा पद्धतीने चालू राहणार आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.